17व्या शतकातील हे प्राचीन विठ्ठल मंदिर आजही सुस्थितीमध्ये भक्कमपणे उभे आहे. या मंदिराची कुठेही पडझड किंवा नासधूस झालेली नाही. अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि याच मंदिराच्या बाजूला आपल्याला महादेव मंदिर आणि गणेश मंदिर देखील पाहायला भेटते. तर ह्या अप्रतिम अशा मंदिरांचे संपूर्ण चित्रीकरण आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पारनेर तालुक्यातील पळशी या गावामध्ये. तर पळशी या गावामध्ये आपल्याला प्राचीन असं मंदिर पाहायला भेटतं, म्हणजेच याला प्रतिपंढरपूर देखील म्हटलं जातं. ही मंदिरं अतिशय प्राचीन आणि शिल्पकलेने नटलेली मंदिर आहेत आणि ह्याच मंदिराचं संपूर्ण चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, हे अप्रतिम मंदिर कसं आहे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला नगारखाना पाहायला भेटतो. तर संपूर्ण मंदिराला सुस्थितीत असणारी तटबंदी आणि 4 बुरुज असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या मंदिराचा भव्य दिव्य असा सभामंडप या ठिकाणी दिसून येतो. या मंदिरामध्ये एक आपल्याला वैशिष्ट्य पाहायला भेटते, ते असे की मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी आपल्याला या कासवाच्या पाठीवरती उभे राहिल्याशिवाय घंटा वाजवता येत नाही. अशी ही व्यवस्था या मंदिरामध्ये आपल्याला प्रथमच पाहायला भेटते. सभामंडपाचे छत म्हणजे गोलाकार घुमट. या ठिकाणीही आपल्याला विविध मूर्ती बसवल्याचे दिसून येते. मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर कोरीव काम केलेले आहे. यात दरवाजाच्या दोन्ही बाजूंना रिद्धिसिद्धी सहित गणपती व भैरव मूर्ती असून 64 योगिनी आहेत. उंबऱ्यावर चंद्रशिळा असून 2 कीर्तिमुखे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. गर्भगृहामध्ये विठ्ठल मूर्तीच्या दोन्ही बाजूंना राई रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराया यांच्या संगमरवरी मूर्ती मांडून ठेवलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. मंदिराच्या बाह्य अंगावर झुंजणारे हत्ती, हत्तीमुख, नक्षीदार मोर, लढाईस निघालेले सैन्य आणि सांडणीस्वार कोरलेले असून 3 दिशांना 3 देवकोष्टके दिसतात. त्यात विष्णू आणि महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. मंदिर परिसरामध्ये आपल्याला कार्तिक स्वामी, रामभक्त हनुमान आणि गरुडदेव यांची छोटी मंदिरे पाहायला भेटतात. आत्ता आपण निघालेलो आहोत मंदिराच्या तटबंदीच्या वरील भागावरती. तर या पायरी मार्गाने आपण सरळ येऊन पोचतो
ते नगारखान्याच्या इमारतीमध्ये आणि या नगारखान्याच्या इमारतीचे छताचे जे रंगकाम केले आहे हे अतिशय सुंदर असं असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मंदिराच्या गाभाऱ्याला जोडून प्रशस्त सभामंडप असून या मंडपाच्या तिन्ही बाजूंनी असलेल्या 9 पायऱ्या या 9 विद्याभक्तीचे प्रतीक, तर मंडपाचे 9 फूट उंचीचे 18 खांब हे 18 पुराणाचे प्रतीक मानले जाते. सभामंडपाच्या खांबावर सुरेख असे नक्षीकाम केले असून त्यावरती पुष्प आणि विविध प्रकारचे पक्षी यांचे कोरीव काम केल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अतिशय अप्रतिम असं मंदिर असून या मंदिराच्या बाह्य भागावरती देखील अप्रतिम असं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला भेटते. तर ह्या पूर्ण मंदिराच्या शिखरावरती शेवटपर्यंत कशा पद्धतीचं नक्षीकाम आहे हे आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळींनो, मंदिर परिसरामध्ये ह्या आपल्याला पाठीमागे ओऱ्या पाहायला भेटतात, म्हणजे ओसरीचा भाग देखील याला म्हटलं जातं. येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी राहण्याची बसण्याची व्यवस्था केली जात असे. आणि या पूर्ण मंदिराच्या चहूबाजूने आपल्याला आजही तटबंदी असलेली पाहायला भेटते. अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या प्रत्येक घडीव दगडावरती आपल्याला कोरीव नक्षीकाम केलेलं पाहायला भेटते. मंदिराला लागूनच एक चौरस दगडी पुष्करणी आहे. या पुष्करणीच्या कोनाड्यात आपल्याला अष्टविनायकातील गणेशांच्या मूर्ती ठेवलेल्या या ठिकाणी दिसून येतात.
ही आहे मंदिराच्या बाहेरील तटबंदी आणि या ठिकाणावरूनच आपल्याला नदीच्या पलीकडच्या बाजूला एक छोटासा बंधारा दिसून येतो आणि त्या बंधाऱ्याच्या काठावरतीच म्हणजे नदी काठावरती आपल्याला गणेशाचे आणि महादेवाचे मंदिर पाहायला भेटते। तर आत्ता आपण आलेलो आहोत महादेव मंदिरामध्ये। तर या महादेव मंदिरामध्ये आपल्याला सुंदर असा एक समोरच नंदी महाराजांची मूर्ती पाहायला भेटते आणि सुंदर असा हा सभामंडप या मंदिराचा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय। तर मंदिराच्या सभामंडपाच्या खांबांवरती आपल्याला देखील काही कोरीव काम केलेल्याचे दिसून येते। तसेच सभामंडपामध्ये काही कोनाडे देखील काढल्याचे आपल्याला पाहायला भेटतात आणि इथून आता आपण आतमध्ये जात आहोत ते ज्या ठिकाणी शंकर महादेवांची पिंड आहे या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत। तर गर्भगृहामध्ये आल्यानंतर सुंदर अशी आपल्याला महादेवांची पिंड या ठिकाणी पाहायला भेटते। गणेश मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला भव्य अशी गणेशाची मूर्ती या ठिकाणी दिसून येते। तर मंडळींनो, आज आपण आलो होतो पारनेर तालुक्यातील पळशी या गावामध्ये। या ठिकाणी आपण विठ्ठल मंदिर तसेच महादेव मंदिर आणि गणेश मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे। तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्कीच लिहा आणि अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मंडळींनो, लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी। तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।